जनता दरबारमध्ये जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय असं मंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। कोणीही जनता दरबार भरवला तरी आनंद असला पाहिजे। महायुतीतील तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघात जायला पाहिजे असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे। नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी दुसऱ्यांदा जनता दरबार भरवलेला आहे आणि या जनता दरबारामध्ये असंख्य लोकांनी आपल्या समस्या घेऊन आले होते आणि समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः दादा आहेत। दादा, तुम्ही दुसऱ्यांदा जनता दरबार घेतलेला आहे, काय अनुभव आलाय आता? हे बघा, मागच्या जनता दरबारामध्ये हा हॉल तुडुंब भरला होता ना, बाहेर गर्दी होती। आज ती गर्दी मधल्या कालखंडामध्ये मी विविध ठिकाणी लोकांना भेटलो, लोकांनी समस्या सांगितल्या, त्याच्यातल्या बऱ्याचशा समस्या ऑनलाईन सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ह्याच्यातल्या मानवनिर्मित जास्त समस्या आहेत। खरं म्हणजे ज्या लोकांना जीवनाचा अर्थ समजलेला नाही, हे स्वतःचं जीवन सजवण्याकरता दुसऱ्याचं जीवन बर्बाद करण्याचा मार्ग अवलंबतात, ते पुढे कधी ना कधी पश्चातापदग्ध होतील। परंतु मधल्या कालामध्ये ज्याला फसवलं तो तर बिचारा वंचित झालाय, परेशान झालाय आणि त्या परेशानीचं दुःख वाटतं। पाहायला गेलं तर तुम्ही जनता दरबार भरवला, त्यानंतर पुन्हा शिवसेनेकडनं देखील असाच कार्यक्रम घेण्यात आलेला, कुठेतरी राजकीय अस्वस्थता वाटते काही? नाही नाही, मला नाही वाटत। म्हणजे राजकीय अस्वस्थता म्हणजे कोणी जर दरबार भरला तर तो आनंददायी असला पाहिजे। उलट किंबहुना मी मगाशी म्हटलेलं आहे की तिन्ही जे महायुतीचे पक्ष आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आहे, एकनाथजी शिंदे आहे, अजितदादा पवार, या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी पालकमंत्री असलेल्या ठिकाणी जावं, संपर्क मंत्री ठिकाणी असं तालुक्यात जावं आणि सगळ्या लोकांच्या समस्या समजण्याचा प्रयत्न करा। शेवटी एकत्र काम केलं म्हणजे महायुतीचं काम जोरदार चाललंय, महाराष्ट्र थांबणार नाही, ही जी टॅगलाईन ठरली ती निश्चितपणे पूर्णत्व होताना दिसेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।